इनिंग नंतर आपण ड्रॉ उडवणार आहोत. याकरता अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र, द ग्रेट मराठा जुचंद्र आणि दोन्ही संघातील एक एक प्रतिनिधी एक इनिंग संपल्यानंतर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये अतिथी कक्षात उजव्या बाजूला हजर राहावे. मी विनंती करतो या संघाला. या पहिल्या इनिंग नंतर आपण ड्रॉ करणार आहोत. यशवंत मात्रे कालपासून भरपूर एन्जॉय करतायत या स्पर्धेला. एक चांगलं व्यक्तिमत्व आहेत आणि या जुचंद्र गावातील जम्बो म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. मॅच स्टार्ट होतोय. प्रेक्षकांच्या माहिती करता काश्मीरा बॉईज विरुद्ध तलवार 11 मीरा रोड असा हा मॅच होतोय. तलवार 11 मीरा रोड संघाने टॉस जिंकला, फिल्डिंग स्वीकारली आणि फलंदाजी करता आमंत्रण दिलं काश्मीरा बॉईज संघाकरता. आशिफ आणि फलंदाज अमीर पहिले षटक टाकण्याकरता शाहिद. नो बॉलचा इशारा. पहिलाच बॉल नो बॉल आणि अतिरिक्त दाबिनीशी खातं उघडलंय. संघाचं खातं उघडलंय. फ्री हिट असेल, मुक्त फटका खेळायची संधी मिळेल बॅटरला. हा नो बॉल आहे. मुक्त फटका खेळायची संधी मिळेल आणि धावसंख्या 1. आसिफ स्ट्राईक इन कडे. ऑफ स्टंपवर सफल झालाय. चांगला बॉल मिडल स्टंपवरचा बॉलला फाईन लेगच्या दिशेने वावलं. एक धाव पूर्ण केली. दुसरे धावे करता बॅटर धावतायत. कदाचित तिसरी धाव सुद्धा मिळेल बॅटरला आणि पाहता पाहता 3 धावा मिळत आहेत. या 3 धावांशी संघाची धावसंख्या पोहोचली ती 4 वर. या 3 धावा आसिफ याच्या खात्यामध्ये जातात. आता स्ट्राईक इन कडे बॅटर येतोय आमिर. मागच्या मॅच मध्ये विस्फोटक खेळ आमिर याचा. नाबाद 33 धावांची खेळी 10 बॉल्स मध्ये 3 षटकार आणि 2 चौकाराच्या साहाय्याने त्याची आपण पाहिली होती. आणि आता तोच आमिर पुन्हा एकदा चांगली खेळी साकारेल काय. म्हणजेच शाहिद याला अगोदर मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळाला तलवार 11 संघाकडून खेळत असताना आणि नुकताच पार पडलेल्या मॅच मधून काश्मीरा बॉईज संघाचा अमीर याला मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळालाय. लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, मिडिकेट, स्क्वेअर लेग, लॉंग लेग हे शतरक्षक 5 आहेत ऑन साइडला. ओहो, ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू. सुंदर गोलंदाजी. काय चांगली गोलंदाजी करतोय. एक्सपिरियन्स आहे आता त्याच्याकडे. जवळजवळ वय वर्ष 15 वर्ष असेल या खेळाडूचं. आणि मागच्या मोसमामध्ये हा खेळाडूंची नावं सांगण्याकरता होता. फुल लेन डिलिव्हरी होती. फुल टॉस करून चेंडूला कळून काढले जाते. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये मुदस्सीर याच्या हातामध्ये चेंडू सापडतोय. एकच धाव, एका धावणीची धावसंख्या 5. गोलंदाजाने 3 चेंडू टाकले. 3 चेंडूंमध्ये 5 धावा मोजल्यात. लॉंग ऑफ मध्ये रोशन. एका बाजूला आपण जर बघितलं तर स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये मिस्टर प्रकाश विभूते. वाट डिलिव्हरी. चांगला बॉल. शॉर्ट लेग मध्ये चेंडू राहतोय. धाव बाद होण्याची दाट शक्यता. 22चा इशारा पंचांचा. या अतिरिक्त धावीनिशी धावा लागल्या जातात ते 6 धावा. अतिशय चांगली दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा. चांगला रंग भरण्याचं काम प्रत्येक खेळाडू या मैदानाच्या आतून करताना दिसत आहेत. 3 षटकांमध्ये गुणवत्ता सिद्ध करायची आहे. पुढचा बॉल ऑफ ब्रेक डिलिव्हरी. चेंडू जातोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. अतोडक्स लॉंग ऑन मध्ये सिद्धेशाला चकवून चेंडू सीमारेच्या पार. मिळतात धावाच्या 4 रन्स. थँक्यू डिसे. आय एम अ डिस्को डान्सर. आणि अक्षय सांगतात की तंबाखू खाऊन होतो कॅन्सर. बरेचसे खेळाडू, बरेचसे व्यक्तींना जी काही व्यसनं असतं त्या व्यसनामध्ये आपलं नियंत्रण असणं फार गरजेचं आहे. चला मॅचकडे आपण वळूया. मात्र त्याही पेक्षा जर आपण बघितलं घातक व्यसन कुठलं तर घमेंडपणाचं. म्हणूनच क्रिकेटच्या मैदानामध्ये कधीच गर्व तुम्ही करू नका. हा चेंडू डावेष्ट सोडून जातोय. वाईडचा इशारा. अतिरिक्त धावणीची संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. धावफलकावर धावा लागला जात आहेत त्या म्हणजेच 11. पहिली 5 बॉल टाकून झाले. धावसंख्या आहे ती 11
आता पहिल्या षटकातील शेवटचा बॉल. बघितला आता लेग ब्रेकचा मारा केलाय लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक रोशन याने चांगला एफर्ट दिलाय. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव रोखली जाऊ शकत नाही आणि या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. याचबरोबर पहिलं षटक समाप्त होत आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या जात आहेत. काशीमीरा बॉईज संघाच्या बिनबाद 13. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. असल्यामुळेच थोडासा थकलाय खेळाडू मिस्टर आमिर. या अगोदरच्या मॅच मध्ये 33 धावांची विस्फोटक खेळी 10 बॉल्स मध्ये आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याला मिळाला होता. दोन्ही खेळाडू आता थकलेले दिसत आहेत, मिस्टर आसिफ आणि आमिर. रोहित नावाचा गोलंदाज मार्गावर आलाय आणि यष्ट्यांच्या पाठीमागे निश्चित आपण चप्पा त्याला बघत असतोय. तो सुद्धा एक चांगला खेळाडू आहे. व्यासपीठावर बरेचसे पाहुणे मंडळी सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदरणीय सन्माननीय इस्माइलजी शेख सरांना तुम्ही बघू शकतायत. त्याचबरोबर या ठिकाणी आपण प्रशांत यांना सुद्धा बघतायत. प्रफुल्ल तांगडी साहेबांना तुम्ही व्यासपीठावर पाहतायत. प्रसाद पाटील हे सुद्धा व्यासपीठावर विराजमान आहेत. सागर भोईर, शुभम म्हात्रे ही संपूर्ण टीम तुम्ही व्यासपीठावर पाहताय. शॉर्ट बॉल, पुल, पॉवरफुल, टावरिंग सिक्सर, बिगी 6 धावा. ले गई दिल मेरा मंजली, ले गई दिल मेरा मंजली, खली वली खली वली खली. 6ने धावफलक वाढला. धावफलकावर धावा लागला जातात त्या बिनबाद 19. दुसऱ्या षटकाची सुरुवात करत असताना रोहित याच्या पहिल्याच बॉलवर जबरदस्त हल्ला चढवला गेला. शॉर्ट बॉल जर टाकलेत तर हवेच्या झोतावर चेंडू सीमारेषेला स्पर्श करतील. हवेचा वेग जो उजव्या हाताच्या खेळाडू करता फायदेशीर आहे. धाव संख्या 19. पुन्हा एकदा आता लेग स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल डाऊन द लेग, वाईडचा इशारा. अतिरिक्त धावेची धाव संख्या 20. 1.1 चेंडूच्या समाप्तीनंतर काशीमीरा बॉईज संघाची धाव संख्या 20 धावा. ही भागीदारी सध्या तरी त्रस्त करते फिल्डिंग करणाऱ्या तलवार 11 मिलारोड या संघाला. भागीदारी तोडावी लागेल, काहीतरी युक्ती शक्कल लढवावी लागेल या ठिकाणी. सरळ बॅटचा वापर केलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात, तो कोणती चूक करत नाही. विकेटचं झालंय पतन आणि रोशन याच्या हातामध्ये झेल देऊन हा पहिला धक्का लागलाय काशीमीरा बॉईज संघाला. गॉन. खेळवायचे आहेत याकरता आपलं सहकार्य मोलाचं करा. बघितलं ऑन ड्राईव्ह जमीन लगत हा फटका. चेंडू जातो खाऊकण क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली. पैकी येईपर्यंत एकच धावेवर समाधान बॅटर किरण याला मानावं लागतंय. 1ने धावफलक पुढे सरकतोय. धाव संख्या 1 गडी बाद 21 धावा. 3 चेंडू टाकून झालेत. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत दुसऱ्या षटकामध्ये. मॅच युट्यूबच्या माध्यमातून पाहणाऱ्या आमच्या लाडक्या श्रोत्यांसाठी
तलवार 11 मीरा रोड विरुद्ध काश्मीरा बॉईज असा मॅच होतोय. बेधडक मार लाईक कडक आणि षटकार. पिढीचे 27 धावा धावफलकावर 1 गडी बाद ही स्थिती आहे. दुसऱ्या षटकामध्ये 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. काश्मीरा बॉईज संघाचा नवीन संकल्पना एक वेगळा अप्रोच दृष्टिकोन घेऊन मैदानाच्या आत उतरणार आहे. पुढचा बॉल शॉर्ट बॉल होता. मिड विकेटच्या दिशेने चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा विचार होता आणि त्या विचारामध्ये सुद्धा सफलता मिळाली आमिर या खेळाडूला. 2 धावण्याची धावसंख्या पोहोचली 29 वर. 1 गडी बाद. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. खूप सुंदर असं आयोजन या स्पर्धेचं तुम्हाला पाहायला मिळतंय. चांगला प्रेक्षक वर्ग या मैदानावर आणि आम्ही विद्युत पुरवठा मंडळाचा सुद्धा आभार मानतोय जे खूप चांगलं काम या ठिकाणी करतायत. पुढचा बॉल गोइंग 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 अँड गॉन. यूथ 6. जादू की झप्पी ले जा तू अभी मिलूंगी फिर न दोबारा. जादू की झप्पी ले जा तू. युट्यूबच्या माध्यमातून स्तुती सुमने उधळणारे आमच्या लाडके प्रेक्षकांचं साने गुरुजी मित्रमंडळ पुरस्कृत साने गुरुजी स्पोर्ट जीवचंद्र आयोजित साने गुरुजी चषक 2023 या टेनिस क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये स्वागत करतोय. 2 षटकं समाप्त झालेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर काश्मीरा बॉईज संघाची धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 35 धावा 35 आफ्टर 2 ओव्हर. आणि आता शेवटचं षटक कोणता गोलंदाज टाकण्याकरता येईल हे जर मैदान आपण बघितलं तर ह्याच मैदानावर 22 जानेवारी ते 24 जानेवारी 2021 रोजी तलवार 11 मीरा रोड या संघाने कब्जा मिळवला होता. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं होतं आणि त्या तलवार 11 मीरा रोड संघाविरुद्ध या ठिकाणी चांगला हल्ला चढवला गेलाय काश्मीरा बॉईज संघाद्वारे. 2 षटकांमध्ये 35 धावा. आता शेवटचं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज झालाय रोशन. बघूया तो कसा काय चेंडू टाकतोय. शॉर्ट बॉल. चेंडू हवेत आहे. सिद्धे चेंडूच्या खाली आणि त्याने मात्र चांगला प्रयत्न केलाय चेंडू अडवण्याचा. 1 धाव मिळाली. दुसरी धाव बॅटरला मिळाली. ह्याच बरोबर ह्या एकंदरीत किती धावा आहेत तर 2 धावा आहेत. या 2 धावांची धावसंख्या 37 चांगली भागीदारी दुसऱ्या विकेट करता सुद्धा फलंदाज आमिर आणि किरण या दोघांमध्ये होताना दिसतंय. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. धावसंख्या 37 धावा 37. टीम का स्कोर 37 रन. 1 विकेट के नुकसान पर. टॉस बॉक्स सुद्धा चांगला आखला गेलाय साने गुरुजी स्पोर्ट्स संघाद्वारे. हा बघितलं ओव्हर पिच बॉल होता. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू टोळावला जातोय. 1 धाव पूर्ण केली. दुसरे धाबे करता बॅटर धावत आहेत. फेकी येईपर्यंत 2 धावावर ते समाधान मानतायत. एकेरी दुहेरी धावा जिला लाईफलाईन म्हटलं जातं बेसिक आहे हे क्रिकेटचं. हे बेसिक विसरून चालणार नाही. 2 धावांची धावसंख्या 39. 1 गडी बाद 39 धावा काश्मीरा बॉईज संघाच्या. आज आदरणीय सन्मान्य श्री एकनाथ भोईर सर्वेअर यांचा 50वा वाढदिवस. आज संध्याकाळच्या सत्रामध्ये कदाचित त्यांचा केक या ठिकाणी कटिंग केला जाईल. हा चेंडू येतोय मिड ऑन क्षेत्रामध्ये डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूला उचलेपर्यंत बॅटरने 1 धाव पूर्ण केली. एका धावणीची आता स्ट्राईक दिली ती आमिर या खेळाडूला. आमिर या मॅच मध्ये 2 षटकार आणि एका चौकाराच्या साहाय्याने त्याच्या बॅट मधून 19 धावा 6 बॉल्स मध्ये आलेत. किरण हा सुद्धा चांगली फलंदाजी करतोय. 4 बॉल्स मध्ये 6 रन्स तो बनवतोय. 7 बॉल्स मध्ये 21 धावा बॅटर बनवतोय. पुढचा बॉल ओहो ऑन दी फोर्स केलाय. आमच्या कॉमेंट्री बॉक्सला गवसणी घालणारा हा षटकार बिग बिग बिगी.
बाजूला या क्रिकेट मॅचला पाहण्याकरता ते उपस्थित आहेत. केदारनाथ पाटील साहेबांना विनंती करतोय. वेलकम सर. एक एक खेळाडू या आलेत का? ड्रॉ आपण करणार आहोत. पुढील सूत्रे हाताळण्याकरता अक्षय साठम तुमच्यापर्यंत पोहोचतायत. ओटी अक्षय. ड्रॉ उडवला जातोय. या अक्षय. चला आपण चिठ्ठ्या टाकणार आहोत. एका साईडला हे कोणाकडून आले नक्की? हलवा आहे, शेवबुंदी आहे, लाडू आहेत, रबडी आहे, प्रफुल्ल तांगडी आणि भूपेश भवानी यांच्या माध्यमातून. एक मिनिट. 3 चिठ्ठ्या आहेत. एक चिठ्ठी असेल खाली, ती बाय असेल, 2 उचलल्या जाईल, त्यांची मॅच लागेल. सिंपल लैंग्वेज में एक जो बचेगा 2 उचला, एक राहील तिला बाय असेल. इस्माईल शेख यांच्या शुभ हस्ते चिठ्ठ्या उचललेत त्या बघायच्या आहेत आणि त्या बाय आहे त्या संघाला शेवबुंदी द्या. ग्रेट मराठा वर्सेस काल देखील बघितलं त्या अजिंक्य आणि ग्रेट मराठा मॅच लागेल आणि जो जिंकेल तो सेमीफायनल मध्ये असेल. काल देखील तसंच झालं. कॅमेऱ्यावर तुम्ही दाखवू शकता. आणि ज्याला बाय आहे त्याला शेवबुंदी देखील ठेवली आहे, ती शेवबुंदी घेऊन जा. चला कॅप्टन येथील अजिंक्य संघ आणि द ग्रेट मराठा संघ म्हणजे आपल्याच परिसरातील 2 संघ, त्यातला एक वरती जाईल आणि एकाचा निरोप इथेच थांबेल ही मॅच मध्ये. ओ टू संदीप गावण सर. पोहोचवण्याकरता सज्ज होत आहेत आमचे साथी समालोचक मित्र मिस्टर ज्युनियर दशरथ पाटील, अक्षय साठम. थँक्यू संदीपजी गावण सर. गेम ऑन 3, 2, 1 लेट्स प्ले बिगन. बॉलिंग मार्क आपण बघतोय. बॉलर नेम 14 नंबर भरत. काय आपल्या संघाला करतील का परत? मुदतशीर 14 चेंडू 50 धावा याच मैदानावर केला होता. पहिला चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, फटका 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आखो में इशारा, रनिंग बिटवीन द विकेट देखील चांगली आणि 2 धावा अर्जित केल्या जातात. 2 धावांनी श्रीगणेशा केला जातोय. 2 धाव्यांवरती आता फोकस केलेला दिसतोय. 55 धाव्यांचं लक्ष आहे आणि तो लक्ष तुम्हाला गाठायचा असेल तर मोठे फटकेबाजी करावे लागतील. संध्याकाळचा 17 प्रेक्षक वर्ग या ठिकाणी जॉईन झाला, त्यांचं सहर्ष स्वागत. अजिंक्य वर्सेस द ग्रेट मराठा ही मॅच आपल्या भेटी करता येईल. 2 कॅप्टन आलेत. 1 ओव्हर नंतर लगेच आपण टॉस करूया. पहिल्याच चेंडूवरती 2 धावा आल्या. काल देखील असंच झालं होतं. कालच्या दिवसात जो जिंकेल त्यालाच बाय होता. 5वाच राऊंड होता. त्या संघाचा पुल केलेला आहे. काय सक्सेसफुल आहे का? यस डेफिनेटली पुल. पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल. आणि संदीप कडूसाठी खास विमल पान मसाला, दाणे दाणे में केसर का दम. षटकार. हा होतोय बिग ब्लास्ट, बिग फ्लो आणि जबरदस्त पार. चेंडू सीमारेषी पार. षटकार. 6 धावेने दाबला गाठ. मुदतशीर है तो मुमकिन है. मुदतशीर मध्ये भरपूर क्षमता आहे, कॅलेबर खेळाडू आहे आणि त्याच्या बॅट मधून या धावा येत आहेत. सध्या 2 चेंडू 8 धावा
धावा झाल्यात 8. काय मुदतशीर लावेल का बरंचची वाट. पुन्हा एकदा शॉर्ट पिच डिलिव्हरी, शॉर्ट आर्म पुल करायचा होता. यावेळी मात्र जजमेंट चांगला आहे. चेंडूला स्टॉप केलंय आणि लॉंग लेग रिझनला मात्र चांगला फील्ड होतोय. 2 धावेने धावफलक 10 का दम मुदतशीर का अब तक दिखता हुआ. 10 धावा 3 चेंडू. साने गुरुजी संघ जो फायनल मध्ये गेला होता नुकताच मागील वीक मध्ये, तो बॅनर तुम्ही बघू शकता. आणि उद्याला तो बकरा येणार आहे. 11 किलोचा भेटला होता, आता 23 किलो झालंय आणि आजचं वजन चेक केलं जाईल. ती माहिती शुभम मात्रे आमच्यापर्यंत पोहोचवली. बॅटची एज लागलंय का हा प्रश्न होता, मात्र कोणत्या प्रकारचे धाव नसेल. डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न आणि प्रयत्नाला यश मिळतंय. रनआउटच्या माध्यमातून रोशन बॅक टू द पॅव्हिलियन. गडीबाद. अब तक अच्छी खासी बल्लेबाजी गेंदबाजी हो रही है दोनों टीम में और उस हिसाब से गेम चलाना पड़ेगा. अब तक 10 रन 4 गेंदों में बैटिंग करते हुए मुदस्सिर अच्छे फॉर्म में दिख रहे हैं. रनआउट के माध्यम से बात हो गए रोशन. पुन्हा एकदा आता मात्र जोराने मारण्याचा प्रयत्न. शॉट थडव्यांचा क्षेत्ररक्षक चेंडूला स्टॉप करेल. गली रिझन मध्ये 1 धाव, 1 धावेने धावफलक 11. 5 चेंडू 11 धावा. द ग्रेट मराठा वर्सेस आपण मॅच पाहणार आहोत. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र. दोन्ही संघांमध्ये टॉस केला जाईल या एका चेंडू नंतर. लॉप केलेला आहे, चेंडू मात्र निघून गेला आउट ऑफ द पार्क. दर्जेदार धमाकेदार साने गुरुजी स्पोर्ट षटकार बिग ब्लास्ट. 17 धावा 1 ओव्हर 17. जो रन रेट मेंटेन करायचा होता त्या पद्धतीने फलंदाजी झाल्या. चला टॉस करूया आपण. कॅप्टन आहेत या ठिकाणी तेजस इंद्रे आणि प्रकाश पाटील. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. या ठिकाणी टॉस उडवला होता. इस्माईल शेख साहेबांच्या शुभ असते. 3 ओव्हर मॅच आहे. जे नियम आहेत ते सेम आहेत. साने गुरुजी चषक आणि साने गुरुजी स्पोर्ट. चला कॅप्टन आहेत या ठिकाणी साने गुरुजी स्पोर्ट आणि साने गुरुजी चषक. स्पोर्ट्स असा कौल चषक आलेला आहे. मांडवरनं विनंती करीन स्थानपन्न व्हायचं. बाटऱ्या प्रकाश जात आहे तिथे. डिसिजन फक्त सांगा, थोड्या वेळेला डिसिजन येईल. पुन्हा एकदा आपण कॉम्बॉक्स मध्ये जॉईंट होऊया. शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा. स्लोअर 1 चेंडू होता. चेंज ऑफ पेस. मुदतशीर मात्र आता जास्तीत जास्त चेंडू डॉट करतोय. सिद्धेश देखील आहे हार्ड हिटर फलंदाज. याच एंडनी खेळत असताना मागील 2021-22 मध्ये अप्रतिम फलंदाजी केली होती. सीताराम गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो. अनुभवी पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक खूप दूर आहे. 1 धाव कंप्लीट. 1च धाव्यांवर सॅटिस्फाईड. आता मुदतशीर 1 धाव्याने धावफलक पुढे सरकवतोय 18च्या घरामध्ये. मोठं टार्गेट अचीव करायचं, तुम्हाला मोठ्या धावा काढाव्या लागतील. (2021 के चैंपियन रह चुके मीरा रोड तलवार 11 मीरा रोड. सिद्धेश बॅट का टॉप एज. लॉंग स्टॉप रिझनला चेंडू आणि क्षेत्ररक्षकाचे लागले शर्यत. चेंडू त्याला बीट करून निघून जात दंदन 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 करत सीमा रेषे पार. गुड शॉट चौकार.
हॅलो 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 चेक. 6 चेंडू 31 धावांची गरज. बॉलिंग मार्कवर बॉलर अभय. 5 चेंडू 31 धावा. मॅच थोडा लांब गेलाय. अभय. लकी पाटील देखील आहेत. लकी नवसाचा बकरा म्हणजेच नवसाचा बकरा देखील पाहायला मिळतोय आणि लकी या ठिकाणी मॅचचा आनंद घेतो. जिथे कमी तिथे आम्ही सगळ्या गोष्टीमध्ये. मिस टायमिंग फटका आहे की प्रॉपरली कनेक्शन आहे तर नाही. यावेळी मात्र जात नव्हता त्या षटकाराला जबरदस्ती घालवून दिले आणि जर का एक चेंडूमध्ये 6 धावेची गरज असती ना असा षटकार गेला असता तर 11 प्लेयरनी मिळून त्याला चांगले गोड शब्द कानावरती आले असते. एस डी जे. बरं आता कॅच घेतोय आणि मुदतशीर याचे केलीला लागतोय. फुल स्टॉप. फलकावरती धावा मात्र स्थिरावल्यात. त्या म्हणजे 30 धावा. 30 धावा चांगल्या म्हणू शकता. या एंडनी मात्र जो टार्गेट होता 55चा तो फेस करताना आता कुठेतरी उशीर होतोय. एस डी जे आकाश चव्हाण. नक्कीच जो बैटिंग मध्ये मार पड़ा तो टर्निंग पॉइंट रहा है. बहुत ज्यादा गेंदबाजों ने रन खाए हैं. उस हिसाब से थोड़ा बैक फुट पे जाना पड़ रहा है टीम मीरा रोड को. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक खूप डीप होता आणि तो पुढे येईल तिथपर्यंत. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाल्यावर 2 धावा. 4 चेंडू आणि फलकावरती धावा आहेत त्या मात्र 32 धावा. कालपासून आम्ही 5 ऑपरेटर बदलले डीजेचे. एवढा साने गुरुजी संघाने यंदा भरपूर खर्च केला आणि 4 डिजिटल स्कोरर आणि 3 ऑफलाईन स्कोरर मॅन्युअल स्कोरर. पुढच्या वर्षी कदाचित ही मॅच 1 लाखाची देखील होऊ शकते. त्यासाठी त्यांना आयोजन नियोजन यंदापासून करावं लागेल. संदीप कडू सांगतात की नक्कीच होऊ शकते. लास्ट बॉल. मॅच कोणती किती मोठी होऊ शकते. फक्त तुम्ही सपोर्ट करा. सोबत राहा. मध्ये मध्ये गायब होऊ नका बस. यावेळी जबरदस्त हाय अँड हँडसम मात्र कॅच घेतलाय भरतने आणि अशा प्रकारे बाहेर फेकला गेला. तलवार 11 मीरा रोड आणि कॉन्ग्रॅच्युलेशन टीम काश्मीरा बॉयज. आप सेमीफाइनल में पहुंचे हो. सेमीफाइनल ला पोहोचतोय काश्मीरा बॉयज अँड हार्ड लक तलवार 11 मीरा रोड. हार्ड लक मीरा रोड. थँक्यू मीरा रोड. मीरा रोड संघाला